नमस्ते विद्यार्थी मित्र, बी ए भाग 3 पेपर नंबर 16 आणि सेमिस्टर 6 यामधील पेपरचं नाव आहे पॉलिटी, इकॉनॉमी अँड सोसायटी अंडर द मराठाज, म्हणजे मराठेकालीन राजनीती, अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था या टॉपिकमधील आपण पहिल्या टॉपिकचं नाव आहे साधने. आणि या साधनांच्या मध्ये पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ सोर्स, म्हणजे साधनांचे महत्त्व. यामधलाच दुसरा घटक आहे इंडियन सोर्सेस, म्हणजे भारतीय साधनांच्या मध्ये आपल्याला संस्कृत साधने, मराठी साधने आणि पर्शियन साधने या 3 साधनांचा अभ्यास करायचा. म्हणजे भारतीय साधने कोणकोणती होती त्यांचा अभ्यास या दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला करायचा आहे. शिवशाहीचा इतिहास अभ्यासत असताना कोणती साधने उपलब्ध आहेत याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. शिवशाहीतील ऐतिहासिक साधनांचे आपल्याला साधारणपणे 2 प्रमुख प्रकार पाडता येतील. ते खालीलप्रमाणे. त्याच्यामध्ये 1 भारतीय भाषेतील साधने, नंबर 2 परकीय भाषेतील साधने. यामध्ये आपण भारतीय भाषेतील साधनांचा अभ्यास पहिल्यांदा करायचा. भारतीय भाषेतील साधनांमध्ये संस्कृत, मराठी, हिंदी, कानडी इत्यादी भाषातील साधनांचा अंतर्भाव होतो. तर परकीय भाषातील साधनांमध्ये फारसी, इंग्रजी, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच भाषेतील साधनांचा अंतर्भाव होतो. आपण प्रथम भारतीय भाषातील साधनांचा अभ्यास करूया. त्याच्यामध्ये पहिला भाग आहे संस्कृत साधने. त्याच्यामध्ये 1 संस्कृत साधनांच्या मध्ये 1 आहे शिवभारत. कवी परमानंद याने हा काव्यग्रंथ लिहिला. त्यात मालोजी शहाजीराजे यांच्या कारकिर्दीपासून शिवाजी महाराजांच्या दक्षिण कोकण विजयापर्यंतचा इतिहास काव्य रूपाने लिहिण्यात आलेला आहे असं शिवभारतमध्ये आपल्याला दिसतं. आणि हे जे शिवभारत काव्य ग्रंथ आहे तो कवी परमानंद यांनी लिहिलेला आहे. दुसरा भाग संस्कृत साधनांच्या अनुपुराण. हा काव्यग्रंथ सुद्धा कवी परमानंद यानेच तयार केला असे मानले जाते. यात शहाजी राजांपासून ते संभाजी राजापर्यंतचा इतिहास आलेला आहे. म्हणजे 2 संस्कृत साधने जी आहेत ती दोन्ही संस्कृत साधने कवी परमानंद याने लिहिली. एक शिवभारत आणि दुसरं अनुपुराण. नंतर तिसरं साधन आहे राधा माधव विलास चंपू. जयराम पंडित या कवीने हा काव्यग्रंथ शहाजी राजांच्या दरबारात तयार केला. या ग्रंथाचा प्रमुख विषय म्हणजे शहाजी राजांचे चरित्र आणि पराक्रम हा आहे. 4थं संस्कृत साधन आहे परनाल पर्वत ग्रहणाख्यान. मार्च 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला हा विजय या काव्याचा विषय आहे. जयराम पंडित यानेच या काव्याची रचना केली असं मानलं जाते. नंतर 5वं संस्कृत साधन आहे राज्य व्यवहार कोश. फारसी भाषेने मराठी भाषेवर जे आक्रमण केले ते दूर करण्याकरिता शिवाजी महाराजांच्या खास हुकुमावरून या कोशाची निर्मिती करण्यात आली. धुंडीराज लक्ष्मण व्यास हा पंडित या कोशाचा कर्ता समजला जातो. म्हणजे राज्य व्यवहार कोश हा धुंडीराज लक्ष्मण व्यास यांनी हा कोश लिहिलेला आहे.
नंतरचं 6वं संस्कृत साधन आहे शिवराज्याभिषेक कल्पतरू. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा या काव्यग्रंथाचा प्रमुख विषय आहे. अनिरुद्ध सरस्वती यांनी हा ग्रंथ रचला आहे. गागा भटाने वेदोक्त राज्याभिषेक कसा चुकीचा होता याची चर्चा या काव्यात केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे एकूण 2 राज्याभिषेक झाले. पहिला राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा गागा भटांनी 6 जून 1674 केला होता. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हा 24 सप्टेंबर 1674 निश्चलपुरीने केला. आणि याच्यामध्ये शिवराज्याभिषेक कल्पतरू या संस्कृत काव्यग्रंथामध्ये या कर्त्याने म्हणजे अनिरुद्ध सरस्वती यांनी पहिल्या राज्याभिषेकामध्ये गागा भटाच्या अनेक चुका सांगितलेल्या आहेत. त्या चुका म्हणजे काही अपशकुन घडले. उदाहरणार्थ राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांची जी तलवार होती ती तलवार म्यानातून खाली पडली, किंवा शिवाजी महाराजांच्या गळ्यातील जी मोत्याची माळ होती या मोत्याच्या माळेतील या ठिकाणी जे मोती आहेत किंवा जे मणी आहेत ते खाली गळून पडले. असे अनेक अपशकुन झाले. त्याचबरोबर अनेक देवतांचे देवधर्म शिवाजी महाराजांनी केले. त्यामुळे अनेक देव असंतुष्ट राहिलेले आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची चुकीची माहिती या ठिकाणी अनिरुद्ध सरस्वतीने गागा भटांची सांगितली. म्हणजे गागा भटांच्या अनेक चुका सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर हा वैदिक पद्धतीनं हा राज्याभिषेक गागा भटांनी केला. कारण गागा भट हा संस्कृत पंडित होता. त्याचबरोबर त्याला संस्कृतचं ज्ञानसुद्धा चांगल्या पद्धतीचं होतं. तर या बाबतीत राज्याभिषेक करण्याच्या बाबतीत तो त्या काळातला तज्ञ होता. कसा तो आपल्या पैठणचा होता, पण तो काशीला गेला होता आणि काशीहून त्याला निमंत्रण दिलं. तो रायगड या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्याने चांगल्या पद्धतीने केला होता. कोणत्याही चुका न करता केला होता. मात्र संस्कृत साधन शिवराज्याभिषेक कल्पतरू याच्यामध्ये त्यांच्या अनेक चुका या ठिकाणी होतात. नंतरचं साधन आहे राजाराम चरित्रम. केशव पंडित या पंडिताने राजारामाच्या दरबारात राहून या ग्रंथाची निर्मिती केली. यात राजारामकालीन परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. संस्कृत साधनांच्या नंतर आपण हिंदी साधने अभ्यासणार आहोत. शिवाजी महाराजांबद्दल अनेक ऐतिहासिक हिंदी साधने उपलब्ध आहेत, परंतु त्यातल्या त्यात कवी भूषण शिवराज भूषण हे जे काव्य लिहून काढले ते शिवकाळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणून हे या काव्यग्रंथामध्ये अनेक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली दिसते. तर कानडी साहित्य गोविंद वैद्य यांनी कंटीरवन सरा विजयम आणि लिंगन्ना यांनी लिहिलेले केळ दीन पविजयम या 2 काव्ये शिवाजींचे चरित्र कळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. त्यावरून आपल्याला शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या चरित्रासंबंधीची माहितीसुद्धा आपल्याला कानडी साधनांच्या मधून सुद्धा आपल्याला मिळते. त्याच्यानंतर राजस्थानी साधन मिर्झा राजा जयसिंग, जशवंत सिंग इत्यादी अनेक सरदार औरंगजेबच्या नोकरीत होते. त्यांचे बातमीदार निरनिराळ्या दरबारात असत. ते बातमीदार दरबारातील अनेक घटना आपल्या धन्याला लिहून कळवित असत. राजस्थानी भाषेतील या पत्रांचा मराठ्यांचा इतिहास कळण्याकरिता अतिशय उपयोग होतो. शिवाजी महाराजांनी आग्र्याला जी भेट दिली त्या भेटीचा वृत्तांत आपल्याला राजस्थानी साधनांच्या मधूनच आपल्याला मिळतो. या ठिकाणी हा पहिला भाग या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजे आपण भारतीय साधनांच्या मध्ये आपण प्रखर वाङ्मय किंवा संस्कृत साधने, हिंदी साधने,
कानडी साधने आणि राजस्थानी साधने हा भाग आपण या ठिकाणी संपवला. म्हणजे भारतीय साधनांच्या मधला संस्कृत साधनांचा जो पहिला भाग आहे तो आपण संपवला. धन्यवाद.